हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, जी आहे वालाची उसळ. तर आपण नेहमी वाल करताना त्याआधी आपल्याला सोलून घ्यावे लागतात. तर हे पापडी वाल आहेत, जे तुम्हाला मार्केटमध्ये अगदी इझिली मिळतात आणि हे सोलावे लागत नाही. तर अगदी झटपट होणारी भाजी आहे ही. तर चला आपण पाहूया याची रेसिपी. तर त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे मी पापडी वाल घेतलेले आहेत. हे वाल रात्रभर आपल्याला भिजवून ठेवायचे आहेत आणि यामध्ये एक चिमूटभर सोड्याचा वापर करायचा, ज्यामुळे वाल चांगले फुलतात. आणि दुसऱ्या दिवशी थोडंसं मीठ घालून कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता वाल अगदी चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. तर चला आपण आता याची रेसिपी बघू. तर इथे मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे. त्याचप्रमाणे 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, थोडं आलं आणि तुम्ही चवीप्रमाणे मिरचीचा वापर करू शकता. तर 2 ते 3 हिरव्या मिरच्या. तर याचं एक आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तर हे आता सगळं मी इथे वाटण करून घेतलेलं आहे. तर इथे पहिल्यांदा कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, थोडा हिंग, थोडं लाल तिखट चवीप्रमाणे, हे सगळं घातल्यानंतर आपल्याला जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण यामध्ये घालायचं आहे आणि अगदी तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. यामध्ये एक अर्धा चमचा गरम मसाला आणि तुम्ही इथं पाहू शकता आता तेल खूप चांगल्या प्रकारे याला सुटलेलं आहे, म्हणजे मसाला चांगला परतला गेलेला आहे हा. त्यानंतर आपण जे वाल शिजवून घेतलेले होते ते यामध्ये घालायचे आहे आणि त्यानंतर पाणी तुम्हाला हवं त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता आणि याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आल्यानंतर त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर आणि जर तुम्हाला आवडत असेल तर थोडासा गूळ. तर अशा प्रकारे खूप कमी साहित्यात आणि खूप झटपट अशी ही वालाची उसळ झालेली आहे, की ज्यासाठी आपल्याला सोलणं किंवा त्याला मोड आणणं वगैरे हे काहीच गोष्टी कराव्या लागत नाही. खायला देखील ही खूप छान लागते. नक्की एकदा करून पहा. तर पापडी वालामध्ये खूप जास्त प्रमाणात विटॅमिन्स, प्रोटीन्स आणि फायबर्स आहेत, त्यामुळे नक्की करून पहा. तुमच्या जेवणामध्ये नक्की या वालाच्या उसळीचा समावेश करा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण गोष्टींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.